नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छोटेसे मराठी भाषण पाहणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामंत्र देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण सर्वजण येथे जमलो आहोत। सर्वात आधी तुम्हा सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। बाबासाहेबांनीच बालपणीच जातीभेद आणि अस्पृश्यतेचा कडवा अनुभव घेतला। शाळेत बसण्यासाठी वेगळी जागा, पाणी पिण्यासाठी वेगळी व्यवस्था अशा अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागला, पण त्यांनी कधी हार मानली नाही। अथक परिश्रमाने त्यांनी उच्च शिक्षण घेतले। कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा नामवंत संस्थांमधून अर्थशास्त्र, कायदे, राजकीय शास्त्र आणि डॉक्टरेट मिळवली। ते जगातील पहिले भारतीय होते ज्यांना 2 विषयात डॉक्टरेट मिळाली। 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी इतर 7 सदस्यासह नियुक्त करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीची अध्यक्ष म्हणून निवड झाली। आंबेडकरांनी लिहिलेले संविधान वैयक्तिक नागरिकांना अनेक नागरी स्वातंत्र्याची हमी आणि संरक्षण देते, ज्यामध्ये धर्म स्वातंत्र्य, अस्पृश्यता निर्मूलन आणि सर्व प्रकारच्या भेदभावावर बंदी यांचा समावेश आहे। आपल्या हजारो अनुयायांसमवेत बौद्ध धर्माचा स्वीकार केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जाणकार वक्ते तसेच उत्कृष्ट लेखकही होते। त्यांचे लिखाण पाहिले तर निवडक ग्रंथ आपल्यासमोर उभे राहतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 गुरूंचा स्वीकार केला। महात्मा गौतम बुद्ध, महात्मा कबीर, महात्मा ज्योतिराव फुले। म्हणजेच गुरु कोणाला करावे हे जीवन जगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकण्यासारखे आहे। डॉक्टर बाबासाहेब एक न्याय, प्रतिभावंत, वैचारिक तत्त्ववेत्ते म्हणून पाहावयास मिळतात। अस्पृश्यांच्या हक्कासाठी अखंड लढा देणारे, वैचारिक क्रांतीची मशाल हातात घेऊन ज्यांच्या घराला ज्ञानाचा अंधार आहे त्यांच्या घरात ज्ञानाचा दिवा घेऊन जाणारा महापुरुष असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख होतो। शूद्र कोण होते, थॉट्स ऑफ पाकिस्तान, बुद्धा अँड हिज धम्म, द अनटचेबल यासारखी पुस्तके, मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत अशी वृत्तपत्रे सुरू केली होती। अशा या महान महापुरुषाचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे झाले। फुलेंच्या कल्पनेतील सत्यशोधक वृत्ती आणि शाहू महाराजांच्या विचारातील समता पुढे घेऊन जाणारा एक परिवर्तनाचा शिलेदार म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे पाहिले जाते। आजही ज्या महाविद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी PhD शिक्षण पूर्ण केले त्या कोलंबिया विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तत्त्वे अवलंबली जातात। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छोटेसे मराठी भाषण पाहिलेले आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।